संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री मध्य प्रदेशमध्ये घडलेली आहे। अपहरण झालेल्या पोलिसाची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। जळगावच्या उर्मटीमध्ये हे सगळं प्रकरण झालेलं होतं आणि आरोपींसोबत जी चकमक झाली त्याच्यामध्ये 2 पोलीस जखमी सुद्धा झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षकासह हे 2 जण जखमी झाले होते। मध्य प्रदेशातील उमरटी इथे अवैध बंदूक आणि गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस तिथे गेले होते आणि तेव्हा जमावानं या पथकावर हल्ला केला। या पथकातील शशिकांत पारधी यांना जमावानं बांधून ठेवलं आणि मध्य प्रदेश हद्दीत नेलं होतं। मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला गेला आणि डांबून ठेवलेल्या या पोलिसाची सुटका करण्यात आली। मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून हा सगळा प्रकार सावरण्याचा प्रयत्न झाला, कारण आरोपींसोबत जी चकमक झाली त्याच्यामध्ये पोलिसालाच डांबून ठेवलेलं होतं। आमची दुसरी बॅकअप पार्टी आली नाही, मग मी गेलो तिथं, तर त्याला मारहाण होत होती किरण पारधीला। त्याच्यानंतर मी गेलो सोडायला, तर पूर्ण गाव आलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी 1-2 लोकांनी फायरिंग केली आमच्यावर। त्याच्यानंतर आम्ही पण फायरिंग केलेली। त्याच्यामध्ये मी फ्रॅक्चर आहे, किरण पारधी फ्रॅक्चर आहे आणि शशी पारधीला ते लोक सरदारजीचे लोक तिकडे MP मध्ये घेऊन गेलेले आहेत। तिथं लोकल पोलीस स्टेशन थोड्या वेळात पोहोचला आणि ते सेफली ते कॉन्स्टेबल तिथं नेलं होतं। त्यांनी परत आपल्याकडे आलेलं आहे। त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खाली पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत, थोडं जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय कोणाला काही मोठा काही जखमा झालेला नाही। आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स, ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे, ते आमच्या ताब्यात आहे, त्याला अटक केलेलं आहे।